मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणे सध्याला वेगाने बदलताना दिसत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय चित्र समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने आपला गड राखल्यानंतर आता श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील महायुतीत बिघाड होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप हे स्वतंत्रपणे मैदानात उतरले. या लढतीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत आपली ताकद सिद्ध केली तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मात्र आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले. मात्र त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. निवडणुका पार पडल्यानंतर तालुक्यातील काही प्रमाणात राजकीय शांतता पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक आक्रमक होऊन जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतील अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रभावी विरोधक उरलेच नाहीत का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. शहरात सध्या रस्त्याची कामे, कुकडी पाणी प्रश्न तसेच महावितरण विभागाशी संबंधित विविध समस्या प्रलंबित आहेत. या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा सक्षम विरोधक नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याचबरोबर सध्या अत्यंत महत्त्वाचा ठरत असलेला साखळी उपसा सिंचन योजनेचा प्रश्नही ऐरणीवर आला असतानाच या योजनेबाबत तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षातील तरुण पुढाकार घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या संदर्भात तालुक्यातील वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेणार, कोणते ठोस निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार या पक्षांमध्ये सध्या बैठका, संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी भर दिला जात आहे. यातच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजूनही अपेक्षित हालचाली या पक्षामध्ये दिसून येत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या दोन्ही गटांमध्ये तालुका स्तरावर शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे श्रीगोंद्यातील सध्या भाजप आणि शिवसेना हे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेचा फायदा शिवसेना घेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. जर हे चित्र कायम असेच राहिले तर भविष्यात श्रीगोंदा भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट राजकीय सामना पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये पाहायला दिसत आहे. एकूण स्थानिक प्रश्न, अपूर्ण विकास कामे आणि सिंचनासारख्या महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित असताना राजकीय पक्षांची भूमिका काय राहणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये या बदलत्या समीकरणांना अंतिम स्वरूप देणार हे मात्र निश्चित दिसत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.